आता मध्ये पाऊस पडला तेव्हा केवढी रान वेळ आली. दुसऱ्याच्या टायमाची व्हॅल्यू नसते, असं आहे ते. शेरू मारेल तो, चल इकडे. आणि बघा त्या जवळ्यामध्ये काय घातलंय, बाटा. नको चहा. कोंबड्यांचा आवाज ऐकते मी. ते पक्षी त्या झाडावर कसे बसले बघ, झाडावर नाही त्या बांबूच्या ह्याच्यावरती वरती. कुठल्या पक्षी आहेत बघ, बघ ना टोकावरती बघ बांबूच्या. सगळ्या चिमण्या आहेत, आपल्या इथल्या चिमण्या आहेत. कोंबड्या बघ कशा ओरडतात. तेव्हा कसं घरटं बघ त्यांचं बांबूला. तेच सांगते काय दिसतंय ना. घरटं बांधलंय की काय, घरटं तयार करतात वाटतं. पक्षी, विविध पक्षी वरच्या साईडला बघा. आणि आमचे रामश्याम बघा कसे रुबाबात बसलेले आहेत. ए वाग्या, दमलेत खेळून खेळून, येऊन बसले आता. सेफ वाटतं घेऊन, मला वाटतं 2-3 ठिकाणी घरटं बांधतात. वरच्या साईडला ते बघा, तुम्हाला दिसतंय का? हे बघा इथे इथे तेव्हा तिथे घरटं आहे, ती चिमणी आहे ना तिथे, घरटं बांधतात. त्यांचा टाइम आहे ना आता घरटं बांधायचा. नाही पण त्यांना सेफ झोन वाटतं ना, तिथेच घरटं बांधतात ते. ठीक आहे, बसली आतमध्ये जाणते. चला थोडंसं बागेतलं काम करूया. बागेतलं काम कुठं करायचं, हे जरा तिकडे साफ करूया आणि तिकडे त्या साईडला पाणी पण घालायचं. तर पाणी काय 10 तास लागतात घालायला? पाणी घालायला अर्धा तास लागतो. काय नाही, अर्धा तास लागत. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आता बागेमध्ये थोडंसं काम करायचं आज. कुणाल जेव्हा म्हटलं आहे वेळ आपल्याकडे आज, तर करूया. नाहीतर एकदा मसाल्याचं आपलं सुरू झालं ना की मग नंतरला काही वेळ नाही मिळणार. त्याच्यामुळे आता आम्ही चाललो आहे बागेमध्ये. ती आपली वांग्याची रोपं वगैरे आहेत ना समोरच्या साईडला इथे. आणि जिथे आपला पुदिना आहे ना तिथे पण सगळं साफ करायचं. खूप असं रानबिन सगळं वाढलं आहे, त्याच्यामुळे तिकडे कसं जायला पण थोडीशी भीती वगैरे वाटते. आणि म्हणूनच तो भरपूर असा पुदिना तयार झाला आहे हो. आणि म्हणून मग विचार केला आहे ते जरा तिकडचं साफ करूया. पहिला आधी इकडचं करूया. आपली मिरचीची रोपं छान प्रकारे तयार झालेत, म्हणजे त्यांची वाढसुद्धा चांगली झालेली आहे. म्हणजे त्यांना आता खत वगैरे केलं होतं ना, आणि बारीक बारीक फुलं आलेली आहेत, त्याला मिरच्यासुद्धा धरलेल्या आहेत. सुंदर झालेले आहेत रोपं. वांग्याची रोपं ती पण म्हणजे जरा तण बिन सगळं वाढलं आहे हो. बरेच दिवस झाले काय काढलेच नाही ना, तर म्हटलं चला वेळ आहे तर जाऊया आणि करूया. मातीमध्ये थोडंसं म्हटलं हात घालूया. आणि त्यानंतर मग झाडांना पाणी घालायचं आहे. तुम्हाला आपल्या घराचं बांधकाम पण दाखवते आज किती झालं आहे ते. वाग्या चला इकडे या. ही बघा रोपं आता कशी फुलारायला सुरुवात झाली. सफेद सफेद फुलं बघा आलेत मिरचीच्या रोपांना. माझा विचार आहे ते तण बिन सगळं काढायचं आणि पालापाचोळा इथे टाकून ठेवायचा. म्हणजे काय होतं माहिती आहे का, संध्याकाळपर्यंत ही रोपं ना कोमेजल्यासारखी होतात, कारण ऊन भरपूर लागतं ना त्याच्यामुळे. ह्या बघा मिरच्या धरायला सुरुवात झालेली आहे. अशी 2-4 जरी रोपं असली ना, त्याला खत पाणी वगैरे व्यवस्थित केलं ना तर भरपूर मिरच्या धरतात. मग आपल्याला बाहेरून मिरची विकत आणायची पण गरज नाही. हे बघा इथे पण बघा पानावर दळलंय. आणि हे वरती जी कटिंग केलेली होती काल, याचं मधून खुडलं ना, वरचा जो दांडा असतो ना देठ, तो खुडायचा. मग साईडने सगळ्या फांद्या वगैरे फुटतात. हे कोणाच्या गावाने खुडलेलंच नाही, त्याच्यामुळे त्याशी मी खुडलं. मग हे बघा किती तण वाढलं ते. हे सगळं ना काढून घेते पटापट आता. चंगू मंगू माझे कुठे गेले? ए चंगू मंगू, हे पण सगळं काढायचं आहे. ही बघा मुळ्याची शेंग तुम्हाला दाखवते. आणि ते सुकले आणि आता ह्याचं बियाणं तयार झालेलं आहे. ह्याची भाजी बघा आपण केली होती ना, थोडंसं मी ठेवलं होतं झाडावरच. हे बघा गुलाबी रंगाचं बियाणं घरगुती. आता हे ना मी काढून घेते बियाणं. हे काय फेकणार नाही, काढून सोलून आहे ना जमा करून ठेवायचं. शेंगा काढून घेते आधी. छेलू छेलू जिवंत होतं रोप. झाड म्हटलं असं विचित्र झालं टॅमॅटोचं. त्या काट्याचा तूच काढून तिकडे टाकला, त्या जरा उभ्या करायच्या तिथल्या तिथे. अरे ते हे करायला पाहिजे, त्याला माती पण घालायला पाहिजे. काय मुळं उघडी पडलेत. हे कुठलं झाड आहे, सगळं एकदम सुकलं आता झालं सगळं. सगळं गच्चाळ एवढं झालंय ना. सुकलेलं सर्व काढून टाक, ठेवू नको. फळविले येऊन गेले असतील त्यांना. आपण लक्ष नाही ना, ती फळविले येऊन गेलेली आहेत, ती परत येणार नाही. ते कारण त्यांना खत पाणी नाही, ते असंच भरपूर सारे जगलेत. ते खत हाय भरपूर आहे. शेण बिन किती आतमध्ये. शेण बी नसेल तर काढा, तर खत टाकायला लागतं. वेळोवेळी त्याला खतबीत करायला लागतं. असं आहे. तण पण लय वाढते.
पावसाळ्याचा तण वाढलं तिकडे बघ त्या साईडला. आपलं ह्याचं झाड आहे ना कढीपत्त्याचं, काल मी गेली कढीपत्ता काढायला. ते रानवेल आहेत ना, आता मध्ये पाऊस पडला ती बघ केवढी रानवेल आलेली आहे खाली. आणि ती झाडं आहेत ना कढीपत्ता त्याला गुरफटल्या. खायला केवढी वाढ झाली ते बघ, ते मी सांगते. जरासं पाणी लागलं की त्यांना भरपूर झालं. रानवेल माहिती ना, जरा मिळालं पाणी का त्यांची बाबा वाढायची लगेच स्पीड त्यांचं एकदम हे असतं जोरात. म्हटलं हे म्हटलं कुठनं आले आता एवढ्या उन्हात मध्ये. मध्ये आता पाऊस पडला ना तेव्हा. तर हे बघा सगळं आता करून झालेलं आहे माझं. आणि वाफा बघा कसा असा मोकळा झालेला आहे याचं. आणि इथे मिरचीचा वाफा आहे ना त्याच्यामध्ये ते सगळं टाकलं पालापाचोळा. कारण ती रोपं आहेत ना संध्याकाळपर्यंत अशी कोमेजून जातात, पानं अशी वाकडी. पाणी सुकतं ना उन्हामुळे, ऊन खूप लागतं इथे त्याच्यामुळे. आणि तिथे पण ते बघा मोकळा करून घेत आहे. फक्त टॅमॅटोचं एक झाड ठेवलं आहे मध्ये, झुपक्याचं आहे ते, त्याच्यामुळे ते राहू ते तसंच. थोडं जरी साफ केलं तर किती जरा क्लीन वाटतं ना. नाही तर केवढं सगळं झालं होतं बापरे. आणि ही बघा ही पालेभाजी, ती पण काय काय जून झालेली ना, ती पालेभाजी रोपं सगळी काढून टाकली. आता काय बियाण्यावर काय पडलं असेल तर आपोआप रुजेल पावसामध्ये. अजून इथे साफ करायचं आहे, म्हणजे आपली केळीची बाग आहे ना त्या साईडला बघा पुदिना वगैरे आहे, तिकडे साफ करायचं बाकी आहे. ते करूया जरा. कुणालच्या बाबाने येऊ दे, ते आता आपल्या घराला की नाही पाणी घालतात. चला तुम्हाला पण दाखवते घर आपलं किती झालेलं आहे. स्लो मोशनमध्ये सध्या काम चालू आहे, खूपच स्लो मोशनमध्ये. मला वाटतं काहीतरी 2 दिवस ते कामगार आलेलेच नाही आहेत. आता आज बघूया एकट्यात की नाही ते. कुणाल जेव्हा म्हटलं जरा फोन लावून बघा. खूप स्लो चालतं हो सगळं ह्या साईडला कामाचं, पटपट असं होत नाही. म्हटलं आता पाऊस कधी पण पडेल, पावसाचं काही सांगू शकत नाही. आता बघा मे महिना लागला आहे ना, म्हणजे गरमी वाढत जाईल ना की पाऊस सुरू होईल. आणि मग हे बघा हे आता घराचं काम अर्धवट चाललेलं आहे. सगळं आजूबाजूचा सगळा परिसर पण हा साफ करायचा आहे. त्याच्यामुळे त्यांना म्हणाले की त्यांना म्हणा जरा लवकर लवकर करा म्हणून, म्हणजे बाकीच्या गोष्टी पण आपल्या कशा पटापट होतील ना. पण हे कामगार सगळं स्लोमध्ये त्यांचं काम चालतं आणि त्याच्यामुळे मग बाकीच्या सगळ्या गोष्टींना रेंगाळलेल्या आहेत. आता एव्हाना व्हायला पाहिजे होता, म्हणजे लादी घालून पण झाली असती. ते जर का रेग्युलर आले असते तर प्लंबरचं काम पण झालं असतं. सांगतात टायमिंग आणि आयत्या वेळेला पसरी मारतात, असं सगळी गोष्टी आहे. मग दुसऱ्याच्या टायमाची व्हॅल्यू नसते, असं आहे ते. सगळ्या कामाचा गोंधळ झालेला आहे. चला दाखवते. थोडंसंच काम झालेलं आधीचं, भरपूर बाकी आहे अजून. हे बघा हे आता हे आपलं टॉयलेट केवढं झालं आहे बघा, लादी घालून अर्धवटच झालेलं आहे हे. आणि हे बघा हे बाथरूम, हे पण अर्धवट काम अजून खालच्या साईडला बाकी आहे, फ्लोरिंग वगैरे. तर हे अशा पद्धतीने यांची कामं चालतात. काय बोलायचं आणि काय करायचं असं सगळं आहे. हा बघा हे इथं थोडंसं ह्या साईडला एक डिझाईनचा पट्टा लावला आहे. इथं कोपऱ्यामध्ये 2 लाद्या बसून घेतल्यात, म्हणजे आपल्याला साबण वगैरे काय ठेवायला वगैरे होईल, कामाला येईल. म्हणजे काय पण वस्तू आपण इथे ठेवू शकतो, त्याच्यामुळे असं केलेलं आहे. लवकर लवकर झालं असतं तर बरं झालं असतं. एकदा काम करायला घेतलं ना की होतं पटपट. तर त्यांचं काय चाललं काय कळत नाही. आता बघूया आज येतात का, नाही तर फोन करावा लागेल ना. हो की नाही, फोन करायला पाहिजे आज. हे चंगू मंगू बघा कसे दादागिरी गुरांशी. चला रे, ती गुरं पण रागाने उलटा फिरतोय. शेरू मारेल तो, चल इकडे, असं नाही करायचा. चल इकडे वाघ्या, तू जाऊ नको. हे बघा आता खायला बिचारी सुटली गुरं उन्हात आणतनं. चला घरी. ती पांढरी गाय आहे ना, हा ती मागं फिरते शेरूला हे करायला. शेरू घाबरते, पळते. आंबे खायला येतात ते. इथे बघा आंब्याचं झाड आहे ना, ते गुरं आंबे खातात. अजून पण आहेत तिथे गुरं, 2-3 दिसतात. चले वाघ्या घरात चल. तर जेवणाचं सगळं चाललेलं आहे. दुपारचा 1 वाजलाय. पीठ मळून घेतलंय, भाजी करून घेतलेली आहे. आज रविवार असल्यामुळे सुकी मच्छी बनवली, म्हणजे सुका जवळा आहे ना तो बनवलाय. मार्केटमध्ये जायचं होतं पण कंटाळा, कारण ऊन बघितलं खूप ऊन आहे, त्याच्यामुळे नको असं विचार केला. आता संध्याकाळच्या वेळेस जाणार, म्हणजे साधारण समजा 5:30च्या नंतर मार्केटमध्ये जाता येईल. आता हे इतकं ऊन असतं ना, त्याच्यामुळे घरातनं बाहेर पडायचं म्हटलं की नको होतं. मग सकाळी वाघ्या आणि शेरू यांना दहीभात दिलं, म्हणजे त्यांचं ना चिकन संपलं आहे वाघ्या शेरूचं,
पण कुणालचे बाबा काल येताना ना दही घेऊन आले होते. त्यांना सांगितलं होतं रात्री, म्हणजे ते बघा भाडं घेऊन गेले होते ना, दही घेऊन या खास त्यांच्यासाठीच. तर दही भात त्यांनी खाल्लेला आहे आणि आता सुका जवळा बनवला आहे. मग ते थोडंसं खातील दोघंजणं आणि मग संध्याकाळी म्हटलं चिकन आणता येईल, म्हणजे खास त्यांच्यासाठीच जायचं होतं मार्केटमध्ये ह्या दोघांचं चिकन आणायला. पण ऊन आणि मग थोडंसं आपलं कुरिअरचं पण पॅकिंग बाकी होतं ना, ते करत राहिलो, त्याच्यामुळे जरा उशीर झाला. आणि आत्ता पीठ मळून घेतलं, चपात्या करते, भाजी करून झालेली आहे आणि थोडंसं जेवण रात्रीचं पण उरलेलं आहे. म्हणजे हल्ली आता कुणाला नाही आहे ना आपला, तर जेवण सगळं संपतच नाही बघा ही टोपं वगैरे. आणि आपले सबस्क्रायबर आपल्याला भेटायला येत आहेत संध्याकाळच्या वेळेस, मला वाटतं अंदाजे 4-4:30ला येतील. त्यांचे की नाही आत्ताच फोन आले होते की प्रिया आम्ही तुम्हाला भेटायला येतो आहे म्हणून. मुंबईवरनं सर्वजण आलेले आहेत ना, आणि आता बघा मे महिना तर संपला, मे महिना चालू झाला आहे ना, त्याच्यामुळे कोण आलं 1 मिनटं, गाडी गेली तर बघा वाघ्या काही ओरडला, तो भुंकला जोरात. म्हणजे आता मुंबईवरनं बघा सगळेजण आता आलेले असतात ना गावी, तर कोण ना कोण असं भेटायला येतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की 4-4:30ला सर्वजण येतील. तर पटपट आता घरातलं काम करून घेते मी, म्हणजे ते लोक आले का त्यांना पण थोडंसं मग आपल्याला कसं वेळ देता येईल, गप्पा गोष्टी पण होतात ना. कोणी जर का परमिशन दिली तर तुमचे शेअर करीन मी, दाखवीन तुम्हाला कोण कोण येतात ते भेटायला. पण बरीचशी मंडळी आता यायला की नाही सुरुवात झालेली आहे. काही जणांना आवडतं व्हिडिओमध्ये यायला आणि काही जणांना आवडत नाही. त्याच्यामुळे जे लोक परमिशन देतात त्यांचे व्हिडिओ काढून की नाही मी शेअर करते तुमच्याशी आणि दाखवते तुम्हाला. चला आता मी चपात्यांचं दाखवते. तर पीठ थोडंसं जास्त मळून घेतलेलं आहे. हे बघा, हे 2 वेळचं पीठ मळून घेतलं आहे. 1-2-3 चपात्या जास्त करते, म्हणजे वाघ्याशेर पण खातील ना म्हणून. आणि ही बघा, ही भाजी केली थोडीशी, सुक्का जवळा, कैरी टाकले, त्यात बाटा पण टाकलेला आहे. आणि तुम्हाला रात्रीचं जेवण दाखवते. हे बघा, ही भाजी गवारीची. हे असं सगळं जेवण आहे ना, उरतं, सगळं संपतच नाही जेवण. ह्यात थोडासा भात आहे आणि डाळसुद्धा. ठीक आहे म्हटलं आता हे संपून जाईल, संपवायचं आता ते खायचं. आता काय करणार. चला आता पटपट चपात्या करून घेते आणि मग किचनवर सगळं आवरून घेते. जेवून घेऊया आता, जेवून घेऊया. चपाती किती वाढली, 4-5-10. आता शेरू यायला म्हणून जास्त वाढले. तो काय नाही झोपलाय, हा तो झोपलाय नाही, खरंच मी म्हणूनच मी जास्त वाढली. म्हणजे शेरू आला तर खाईल ना तो, सुक्या मच्छीचा वास गेल्यानंतर. तर या सगळ्यांनी जेवायला. गवारीची भाजी कालची आणि जवळा. आणि बघा त्या जवळ्यामध्ये काय घातलं आहे, बाटा. हा बाटा की नाही गेल्या वर्षीचा आहे. गेल्या वर्षीची उसरी आहे ना, ती मी घातले आहे माझ्याकडे थोडेसे अजून, त्याच्यामुळे वापरते मग. पण हा बाटा मला चुपून चुपून खायला की नाही खूप आवडतो. बघा शिजल्यानंतर हा गर असतो ना, शिजतो ना बाट्याचा, हा बघा छान लागतो. चला जेवून घेऊया पटपट. तर मे महिन्याची सुट्टी बघा आता पडलेली आहे मुलांना, आणि त्याच्यामुळे सर्व मुंबईकर ज्या आहेत त्या आता गावी यायला की नाही सुरुवात झालेली आहे. तर आज दुपारच्या वेळेस आपले एक यूट्यूब फॅमिली आहे ना, ती आपल्याला भेटून गेली. पण त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की शूटिंग करू नका, त्याच्यामुळे मी व्हिडिओ काही शूट नाही केला. त्यांना पण असं खूप बरं वाटलं आम्हाला भेटून. आणि संध्याकाळच्या वेळेस आता ही फॅमिली आलेली आहे आणि ह्या मुंबईला राहतात. सावंतवाडीला त्या आता उतरलेल्या आहेत. आणि ते सावंतवाडीवरनं त्या आपल्याला इथे तरळ्यामध्ये भेटायला आल्या होत्या, पूर्ण फॅमिली त्यांची. सावंतवाडी आपल्यापासून खूप लांब आहे, जवळ नाही आहे. त्याच्यामुळे असं मला खूप असं कौतुक वाटलं या गोष्टीचं की इतक्या लांबून सगळेजण खास आपल्याला भेटण्यासाठी तरळ्यामध्ये आलेल्या आहेत. भरपूर अशा गप्पा गोष्टी झाल्या. त्यांना आपलं घर बाग वगैरे खूप अशी आवडली. म्हणजे जीवाभावाची बघा जोडलेली माणसं आहेत. इतक्या लांबून लांबून सगळेजण भेटायला येतात आपल्याला, त्याच्यामुळे खूप असं बरं वाटतं आम्हाला. थोडासा पाहुणचार त्यांचा केला आणि मग गप्पा गोष्टी भरपूर आम्ही मारल्या. आणि त्याच्यानंतर मग ती लोकं की नाही घरी जायला निघाले. मग तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. आवडला असेल तुम्हाला जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. आणि ह्याच्या पुढे सुद्धा आपले सबस्क्रायबर जे आहेत, जे मुंबईवरून आपल्याला भेटायला येतील ना, ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करीनच. आता ही फॅमिलीसुद्धा मला खूप आवडलेली आहे, एकदम कनेक्ट झालेली आहे मी. ह्या ताई आहेत ना, म्हणजे मी काय बोलू, मला आता शब्द नाही आहेत. पण खूप मला असं बरं वाटलं ह्यांना भेटून. पूर्ण फॅमिली, खूप छान फॅमिली आहे त्यांची. काय कर, तुझं नाव तर सांग. चावण. छान वाटलं. बाय बाय. हा हा चला, हा चला, या परत या मग. छानवी आली, छानवी. तुझं काय?